ऐकवणारे भरपूर आहे, सांगणारे भरपूर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐका त्याचंच ज्याने आपलं भलं होणार आहे. भलत्याचं ऐकू नका. उपदेश त्याचाच ऐकावा जो ज्याने आपलं सार्थक होणार आहे. मग तो लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही जातीचा असो, पंथाचा असो, कुणीही असो, उपदेश जर आपल्या भल्याचा असेल तर तो ऐकला पाहिजे, मग तो कुणीही असो. प्रल्हाद आपल्या वडिलांना ओरडून ओरडून सांगत होता, बाबा तुम्ही अधोगतीला जाताय, अजूनही सावध व्हा, त्याचं नामचिंतन करा, नारायण नारायण म्हणा, तो तुम्हाला वाचवायला येईल. हिरण्यकश्यपूने ऐकलं नाही. अरे माझ्या पोटी जन्माला आला आणि मलाच उपदेश करतो, मी ऐकणार नाही म्हटले. ऐकलं नाही. नको नको त्या पद्धतीने प्रल्हादाचा छळ केला. प्रल्हादाने नारायण नारायण नामाचा उच्चार करत करत आपला उद्धार करून घेतला आणि अनेक वेळा उपदेश करून सुद्धा बापाने ऐकलं नाही, म्हणून नृसिंह प्रगट झाले आणि शेवटी हिरण्यकश्यपूचा काय केला? नाश केला. मग असं म्हणायचं नाही की माझ्या पोटी जन्माला आलाय, लहान लेकरू आहे ते सांगताय, मग आपल्या भल्याचं जर असेल तर ते सुद्धा ऐकलं पाहिजे. एखादी शेजारी नाही, ती जर आपल्या बऱ्याचं सांगत असेल तर ते सुद्धा आपण ऐकलं पाहिजे. पुरुष मंडळ तुम्हाला सांगते, जर बायको आपल्या भल्याचं बोलत असेल, आपल्या जर ते चांगलं असेल तर तो उपदेश सुद्धा आपण ऐकला पाहिजे. बघा, लक्ष द्या. बायको जर म्हणत असेल, ओ बघा तुमच्या भावाकडे अगदी कडक कपडे आहे, कडक टोपी आहे, त्याच्या कपड्याची इस्त्री सुद्धा खराब होत नाही, हे गाव झालं का ते गाव, ते लग्न झालं का ते वर्ष श्राद्ध, ते वर्ष झालं का तो साखरपुडा, सारखा हिंडत राहतो, उद्याच्या उद्या आपण बाजूला निघायचं म्हणजे निघायचं. पुरुष मंडळ ऐकलं पाहिजे की नाही? उपदेशच आहे ना तो, ऐकला पाहिजे की नाही? नाही बाबा हो, असं ऐकून चालणार नाही. जर ती सांगत असेल, बाबा अहो आपला संसार आज अधोगतीला चाललेला आहे, आता तरी दारू सोडा, लेकर लहानची मोठी होत आहेत, मुलीचं शिक्षण आहे, मुलाचं शिक्षण आहे, पुढे मुलीचं लग्न आलंय, आता तरी दारू सोडा, संसाराची प्रपंचाची फरफट होत आहे. ऐकलं पाहिजे की नाही? ऐकलं पाहिजे की नाही? बायकोचं ऐकलंच पाहिजे. उपदेश जर आपल्या भल्याचा असेल, आपलं जर त्याने सार्थक होणार असेल तर आपण तो उपदेश ऐकलाच पाहिजे. तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतायत, कशा करता करतायत? तर या नरदेहाचं सार्थक होण्याकरता करतायत की बाबा हो आता तरी सावध व्हा आणि त्या भगवान परमात्म्याच्या चरणाला लागा. तुकोबाराय म्हणतात, आम्ही सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीच्या लागलो न. आणि शेवटी असा अट्टहास जीवनामध्ये असावा यासाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिस गोड व्हावा. प्रयत्न जीवनामध्ये करत राहा, पण कशा करता? अरे हा प्रपंच होतच राहणार आहे, पण प्रयत्न आपला असावा. कशा करता असावा? तर आपला हा अट्टहास असावा, आपला शेवटचा दिस गोड होण्याकरता असावा. कसा आम्ही करायचा शेवटचा दिवस गोड? आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, त्याला भजलं पाहिजे, त्याचं नाम चिंतन केलं पाहिजे, जीवनामध्ये चांगलं कर्म केलं पाहिजे. संपत्ती तुम्ही खूप कमवा, खूप धन कमवा, कारण जगायचं असेल तर आज या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे पैसा. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे धन आहे, त्यालाच या जगामध्ये, या कलियुगामध्ये मान आहे. ज्याच्याकडे पैसा नाही, ज्याच्याकडे धन नाही, त्याच्या महाराज शेजारून जातात, अगदी जवळची पण ओळख सुद्धा देत नाही. म्हणून मी सांगेन तुम्हाला, खूप धन असावं जीवनामध्ये, खूप असावं. माझी वैयक्तिक अशी इच्छा आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये 4-4, 5-5 क्विंटल तरी सोनं असावं, अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये असावं, प्रत्येकाचं कपाट मस्त त्या बिस्किटांनी भरलेलं असावं सोन्याच्या, माझी इच्छा आहे. पण मला असं वाटतं त्या सोन्याच्या भरलेल्या कपाटामध्ये एका बाजूला आपली संस्कृती सुद्धा असावी, एका बाजूला संस्कार सुद्धा असावे. हे जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत. आपण जीवनामध्ये खूप कमवलं, पण त्याला जर जाण्याकरता मार्ग नसेल, आपल्याकडे त्याला जाण्याकरता आपली संस्कृती आपण जपली नाही, आपलं कर्तव्य आपण जपलं नाही, तर त्या कमवलेल्या धनाचा काही उपयोग होणार नाही. लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, आपण धरण पाहिलंय? धरण पाहिलंय कधी? त्या धरणाला कशा करता असतं? ते धरण कशा करता असतं? पाणी साठवण्याकरता असतं. खूप मोठी भिंत घातलेली असते आणि एका बाजूला ते पाणी अडवलं जातं. मग ते पाणी सोडायचं कधी हो? कधी सोडायचं? ज्यावेळी पाण्याचा साठा इकडे भरपूर झालेला आहे आणि इकडे पाण्याची कमतरता आहे, त्यावेळी ते पाणी त्या दरवाजांमधून ते
सोडलं जातं, त्याला दरवाजे बनवले जातात त्या भिंतीला, आणि त्या भिंतीमधून त्या दरवाजामधून ते पाणी सोडलं जातं. पण मला एक सांगा, जर त्याला दरवाजेच पाडले नाही तर, त्याला जाण्याकरता जर जागाच केली नाही तर काय होईल हो? पाण्याचा साठा होऊन 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 ती भिंत काय होईल? एक दिवस पडून जाईल, आणि इतका मोठा त्या पाण्याचा प्रवाह असेल की गावाच्या गाव, तालुक्याच्या तालुके ते पाणी काय करील? घेऊन जाईल. अगदी त्याच प्रकारे लक्षात ठेवा, धन खूप असावं, खूप असावं, खूप असावं, अगदी पाण्याप्रमाणे धन साठवावं, पण त्या जाण्याकरिता मार्ग त्याला असावा. जर का त्याला मार्ग नसेल ना, तर एक ना एक दिवस जशी धरणाची भिंत फुटण्याची दाट शक्यता असते, तसा एक ना एक दिवस असा आपला येईल की आपली अधोगती करून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या धनाला मार्ग असावा, कुठेतरी संस्कृती असावी, कुठेतरी आपला दान धर्माकरता हात पुढे असावा. खूप धनसंपत्ती आपल्याकडे आहे, एखादा गरीब आला आणि तो गरीब येऊन जर म्हणत असेल, बाबा माझ्या मुलीचं शिक्षण चालू आहे, मुलगी फार हुशार आहे, पुण्याला शिक्षण घ्यायचं म्हणते, मी ऍडमिशन तर कसं तरी करीन हो, पण तिच्याकडे वह्या पुस्तकं घेण्याकरता माझ्याकडे पैसे नाही. बाबा तुम्ही पैसे देसाल का? आपल्याकडे असून जर आपण नाकार देत असू तर तुमच्या धनाचा काहीही उपयोग नाही. लक्षात ठेवा, तुम्ही 4 धाम यात्रा करता, पंढरपूर करता, काशी करता, सगळं काही तुम्ही करता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दान धर्म तुमच्या जीवनामध्ये नसेल, चांगलं कर्म जर तुमचं नसेल, तर त्या धनाचा काहीही उपयोग होणार नाही. जसं एका पाटलाकडे एका गरीब माणसाने जावं, बाबा मुलीच्या लग्नाची तयारी झाली, सगळं काही अगदी व्यवस्थित आहेत, पण अगदी 10,000ची मला गरज पडते, सगळ्या पैशांची जमवाजमव मी केली, पण 10,000 जर नसेल तर अन्नदान मात्र कुठेतरी कमी पडेल, म्हणून मला 10,000 रुपये द्या. इकडे पाटलाने तयारी केलेली आहे, सुंदर अशी गाडी त्याने बोलवलेली आहे, सर्व मंडळी त्या गाडीमध्ये बसली. कुठे निघालेत पाटील? तर 4 धाम यात्रेला निघाले, आणि 10,000 रुपये जर तो त्या गरीबाच्या हातावर ठेवत नसेल आणि 4 धाम यात्रेला जर निघून जात असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या 4 धाम यात्रेची काडी मात्र किंमत नाही. लक्षात ठेवा. आणि जर तो तेच पैसे त्या गरीबाच्या हातामध्ये ठेवत असेल, बाबा 10 काय 20 घे, तुझ्या मुलीचं लग्न कर, उद्या तुझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा परत कर, नाही आले तर मी असं समजेल मी माझ्या एका मुलीच्या लग्नामध्ये अन्नदान केलं असं म्हणून सोडून दे, 4 धाम यात्रा करायची सुद्धा गरज नाही. तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या अगाध निवारया. मग आपली सुटका आपणच करायची आहे. कशी? तर आपला दिवस गोड होण्याकरता आपण प्रयत्न करायचे आहेत, आपण चांगलं कर्म करायचं आहे. तुकोबराय सांगतात, त्या भगवान परमात्म्याला भजा, त्याला भजायचं आहे, तुकोबरायचं नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात की माझं ऐका, मी काय सांगतो ते ऐका. काय सांगतात? तर आता आम्हाला सावध तुकोबराय ज्ञानोबराय सर्व संत करतात, बाबा हो आता सावध व्हा आणि त्याच्या चरणाला लागा. का हो तुकोबराय, आम्ही जर नाही गेलो त्याला शरण तर काय होईल? तर नाही तरी गेला जन्म वाया, हा जन्म वायला जाणार आहे, रयाला जाणार आहे. मग तुम्ही सावध व्हा. तुकोबराय थोडं थांबा, भरपूर आयुष्य पडलेलं आहे, अजून 100 वर्षाचं तरी आयुष्य आहे. आत्ताशी 25 वर्ष गेली, आत्ताशी 50 वर्ष गेली, अजून पुढे 50 वर्ष बाकी आहे. करू अजून सोयीला लावतो आणि मग मात्र परमार्थ करायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सोयीला लावता लावता आपण कधी सोयीला लागू सांगता येत नाही. कलियुग आहे महाराज. 20-20, 25-25 वर्षाची लेकरं सुद्धा आपल्यामधून निघून चाललीत. म्हणून असं म्हणून चालायचं नाही की पुढे फार आयुष्य आता आपल्याकडे शिल्लक आहे. आपल्याकडे आयुष्य शिल्लक नाही. लक्षात ठेवा, अगदी कोणत्या क्षणाला, आज मी इथे कीर्तन करते, इथून घरी जाईल इथपर्यंत सुद्धा माझी गॅरंटी आहे का? गॅरंटी माझी नाही म्हणतायत, जाऊ की नाही घरी? विठाला विठाला खरंच तो भगवान परमात्मा असेल का? जर असा प्रश्न आपल्या मनामध्ये येत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तो भगवान परमात्मा अजून आपल्यापासून दुरावल्या जाईल. साध्य कळालं ना, जसं तुकोबरायांना जीवनामध्ये साध्य कळालं, तो भगवान परमात्मा खूप अडचणी आल्या, कष्ट अपमान यातना सहन केल्या,
पण शेवटी साध्य जो आहे तो भगवान परमात्मा मिळवला. आणि जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जनाबाईने जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या चरणी आपला देह व्हायला, देह समर्पित केला. पण साध्य होतं तो भगवान परमात्मा. तर भगवान परमात्म्याला साध्य केल्याशिवाय थांबल्या नाही. जीवनामध्ये कष्ट, अपमान, यातना सहन कराव्या लागल्या, पण कुठेही थांबल्या नाही. नामदेवरायांनी अगदी 5व्या वर्षी भगवान परमात्म्याला आपल्या हाताने जेव घातलं. का? साध्य कळालं, ध्येय कळालं. न थांबता कोणतंही कष्ट जीवनामध्ये आलं तरी ते थांबले नाही. एवढंच नाही, अजून उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईन. छत्रपती शिवाजी राजांनी एक ध्येय समोर ठेवलं, स्वराज्य नावाचं. जीवनामध्ये खूप अडचणी आला, खूप अडथळे आले, खूप काही कष्ट आले, पण प्रत्येक कष्टावर, प्रत्येक संकटावर मात देऊन, मात करून अगदी वयाच्या 16व्या वर्षी तोरण बांधलं होतं. कशाचं? स्वराज्याचं. की स्वराज्य उभं करायचं, माझ्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा. आणि ज्यावेळी शपथ घेतली आणि शपथ घेतल्याच्या नंतर माझ्या शिवबासमोर अगदी 16व्या वर्षी पहिला खटला समोर आला. पहिला खटला कोणता होता? तर रांझाचा पाटलाचा पहिला खटला छत्रपती शिवाजी राजांसमोर आला. कारण ज्यावेळी रायरेश्वराचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन एका मावळ्याने गुळ पाणी दिलं, गुळ पाणी घेतलं आणि गुळ पाणी घेऊन ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजे निघाले, सोबत 40-50 मावळे होते, जात होते. आणि जात असताना घोड्यांच्या टापाचा आवाज येत होता. आणि जाता जाता भात खाचरं लागली. भात खाचरं म्हणजे काय? तर बांध लागली. इकडून इतकं शेतकरी काम करायचे आणि मधून अगदी छोट्याशा रस्त्यामधून मावळ्यांनी माझ्या राजांनी जायचं. राजाची ताकीद होती सगळ्या मावळ्यांना, काही झालं तरी चालेल, पण शेतकऱ्याच्या एका सुद्धा काडीला हात लागता कामा नये, धक्का लागता कामा नये. माझ्या शेतकऱ्याचं रक्षण झालंच पाहिजे, अगदी ताकीद देऊन ठेवली होती. म्हणून ते घोडे सुद्धा अगदी शिस्तीत चालायचे. एका धान्याच्या काडीला सुद्धा आपला पाय लागू देत नसायचे. जात होते आणि जात असताना एक म्हातारा बाबा समोर आडवे आले. अरे थांबा रे बाबा हो. आणि ज्यावेळी सगळे मावळे थांबले, थांबल्याच्या नंतर राजा थांबले आणि थांबल्याच्या नंतर मग मात्र त्या म्हातारा बाबाने विचारला, अरे शिवाजी राजा म्हणतात, तो कोण आहे रे? मला तरी बघू द्या की जो 50-40 वर्षाच्या वय असल्यासारखं आज राज्य त्याने उभं केलंय, असा कोण आहे? तो म्हणतात फार तरुण आहे, अजून त्याचं काहीच वय नाही, बघू तरी द्या मला. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजे समोर आले, अगदी 16 वर्षाचं वय माझ्या राजांचं आहे. अगदी तोंडावरून हात फिरवला आणि हात फिरवत फिरवत हातांवरून ज्यावेळी कमरेपर्यंत हात आला आणि त्या म्हातार बाबाने खसकन कमरेला असलेली कट्ट्यार उपसली. ज्यावेळी कट्ट्यार उपसली, बाकीचे मावळे सावध झाले. बाजी, तानाजी, येसाजी सगळे सावध झाले. कोणी छातीला भाला लावला, कोणी डोक्याला तलवार लावली, कोणी मानीला तलवार लावली. होय रे म्हाताऱ्या, आमच्या राजाच्या जीवावर उठलास होय? त्यावेळी म्हाताऱ्याचे हातपाय थरथर कापू लागले, सर्व अंगाला घाम फुटला. आपल्या डोक्याला असणारी पगडी, मुंडासं ते काढलं, कपाळाचा घाम टिपला आणि मग मात्र थरथर कापणारं म्हातारं खाली बसलं. आणि खाली बसल्याच्या नंतर रडायला लागलं, धाय मोकलून रडत होतं. आणि रडत असताना माझ्या राजांनी हात लावला, खांद्याला उभं केलं. बाबा काय दुःख आहे, असं काय नेमकं झालंय मला सांगा. त्यावेळी बाबा म्हणतात की बाबा हो, तुमच्या राजाच्या जीवावर मी उठलो नाही. मलाही वाटतं की राजाने खूप आयुष्य जगावं. मी तर देवाला सांगेन माझं आयुष्य माझ्या राजाला लागावं, पण मरणाकरता निघालो होतो आणि या देवाचं समोर दर्शन झालं. मग अशी मनामध्ये इच्छा झाली की बलतीकडे मरण्यापेक्षा या राजाच्या कटारीने जर मेलो, कमीत कमी पुण्य तरी पदरी पडेल, माझं आयुष्य तरी त्या राजाला लागेल. मग राजांनी विचारलं, बाबा नेमकं काय दुःख आहे मला सांगा. त्यावेळी म्हातार बाबाने सांगायला सुरुवात केली, बाबा माझं एक पोरग होतं, अक्षय तुझ्यासारखं दिसायचं बघ, अगदी नक्षत्रासारखं होतं बघ. मला म्हणायचं की बाबा मला लग्न नाही करायचं, मला त्या मावळ्यांमध्ये सामील व्हायचंय, मला सुद्धा या स्वराज्याचं रक्षण करायचंय, मला सुद्धा त्या सैन्यामध्ये सामील व्हायचंय. बाबा मला अडवू नका. पण मी मात्र मेल्याने ऐकलं नाही. मी म्हटलो, बाबा जर तू लग्न केलं नाहीस, तू जर त्या स्वराज्याचं रक्षण करण्याकरता गेला तर माझ्या मेल्या म्हाताऱ्याचं कोण रक्षण करेल? मग मी सांगतो तुला, तुला माझी शपथ आहे, तू लग्न कर. आणि मी शपथ दिली म्हणून माझ्या लेकराने लग्न केलं. बाबा आमच्या गावचा
पाटील आहे, बाबाजी भिकाजी गुजर पाटील त्याचं नाव. रांजाचा पाटील आहे. मी माझ्या लेकराला म्हटलो, अरे पाटील म्हणजे आपला देव माणूस, मग जा लग्न जरी छोटं केलं असलं तरी आपण सगळ्या गाव जेवण घालू. म्हणून सर्व गाव बोलवलं आणि त्या गावामध्ये त्या पाटलाला सुद्धा आम्ही जेवणाकरिता बोलवलं. उंच असं त्याला आसन आम्ही बसण्याकरिता दिलं. मी माझ्या सुनेला म्हटलो, अगदी नक्षत्रासारखी माझी सून, अगदी लेकीप्रमाणे मला जीव लावणारी, मी तिला म्हटलो, पोरी जा, आपला देव माणूस समोर बसलेला आहे, त्याला 2 लाडू वाढ. आणि त्याला लाडू वाढण्याकरिता माझी लेक माझी सून ज्यावेळी वाकली त्यावेळी त्या रांझ्याच्या पाटलाच्या मनामधला दुर्योधन रावण जागा झाला राज. आणि जागा झाल्याच्या नंतर तो तिथे थांबला नाही. माझी लेक रोज पाणवठ्यावर जायची पाणी आणायला, रोज घरी यायची. मला म्हणायचे, बाबा तू पाटील आहे ना, माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहतो. पण मी म्हणायचो, बाळा एक दिवस असा येईल, तू त्याच्या लेकीच्या वयाचे आहे, एक दिवस असा येईल की त्याची तुझ्याकडे पाहण्याची नजर बदलेल आणि तो तुला मुलगी म्हणून स्वीकारेल. पण राजा, माझी जी इच्छा होती, माझे जे मन मला सांगत होतं ते सगळं खोटं ठरलं. एक दिवसाचा प्रसंग आहे. पान ओठावर ज्यावेळी माझी सून गेली, माझी लेक गेली, लेक गेल्याच्या नंतर होत्याचं नव्हतं होऊन बसलं. एकटीला बघून त्या रांझ्याच्या पाटल्याने, त्या दुर्योधनाने, त्या रावणाने माझ्या लेकीचा जे करायचा होता तो नाश करून टाकला. आणि असं अपवित्र शरीर घेऊन जर आता घरी जावं तर नवरा मला स्वीकारणार नाही, गाव आपल्यावर थुतू करील. म्हणून आपला देह त्याच ठिकाणी त्या तळ्यावर ठेवला, स्वतःचं आत्मसमर्पण केलं, आत्महत्या तिने केली. ज्यावेळी मी बैल घेऊन पाणवठ्यावर गेलो, बघितलं तर कुणाचा तरी देह तरंगत होता, दुसरं तिसरं कुणी नव्हतं, ती माझी लेक होती, माझी सून होती. आणि हा सगळा प्रसंग ऐकून माझा मुलगा येडा झाला. आणि ज्यावेळी मी न्याय मागण्याकरता त्याच्याकडे गेलो, त्याने मात्र लात मारून मला हकलून दिलं, राजा सांग माझा न्याय कोण करील, सांग माझा जगून उपयोग काय. मग मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली. राजा कडाडले आणि कडाडल्याच्या नंतर आज्ञा केली, जा म्हटले, त्या रावणाला, त्या दुर्योधनाला फरफटत घेऊन या, लाल महालाच्या समोर उभं करा आणि संध्याकाळच्या तासाचे तोळ पडायच्या आत त्याला सगळ्यांसमोर उभं करा. आणि ज्यावेळी गेले आणि गेल्याच्या नंतर बघितलं, अगदी मस्तीमध्ये आलेला, मदमस्त झालेला तो रांझ्याचा पाटील, त्याला ज्यावेळी कळालं की राजांनी बोलवलेलं आहे, म्हटले, जा, अशा लहानग्या पोराला आम्ही राजा बिजा नाही मानत, म्हटले, आम्हाला जहागिरी दिली आहे बादशहाने, आम्ही राजा कुणाला मानत नाही. ज्यावेळी असं म्हटलं त्यावेळी मात्र तानाजीने दोन्ही पाय बांधले, घोड्याला मागे उलटे टांगला आणि घसरत घसरत लाल महालाच्या समोर चौकामध्ये उभा केला. संध्याकाळचे तासाचे टोल पडले, समोर सगळी जनता उभी आहेत, एका बाजूला म्हातार बाबा आहेत, एका बाजूला मा जिजाऊ आहेत. पहिलाच खटला शिवाजी राजांच्या समोर आलेला आहे. बघितलं आऊसाहेबांकडे, आऊसाहेब काय न्याय करायचा, काय याला शिक्षा द्यायची. त्यावेळी आऊसाहेबांनी सांगितलं, जी शिक्षा रामाने रावणाला दिली, जी शिक्षा कृष्णाने कंसाला दिली, देह याचा छाटून टाका म्हटले, याचा सगळा नायनाट करा, वध याचा करा. पण मात्र शिवाजी राजाने 1 मिनिट विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर शिवाजी राजे म्हणतात, देह दंडाची शिक्षा याला द्यायची नाही, याचे हात आणि पाय दोन्ही कापायचे. हातही कापले, पायही कापले, अगदी चौरंगासारखा देह खाली पडला. तो धड मात्र वळवळ करायला लागला आणि आऊसाहेबांनी मात्र डोळे झाकले. का, अरे याला मारून टाकलं असतं तर याने एवढी धडपड केली नसती. हा तडपडणारा जीव पाहून माझ्याच काळजात कसं तरी व्हायला लागलंय. त्यावेळी जिजाऊ आऊसाहेबांना छत्रपती शिवाजीराजे म्हणतात की, आऊसाहेब जोपर्यंत या रांझ्याच्या पाटलाच्या धडाकडे ही जनता बघेल, जोपर्यंत हा इतिहास ही जनता ऐकेल, तोपर्यंत माझ्या आई बहिणीकडे कुणाचीही वाईट दृष्टी जाणार नाही, म्हणून याला ही शिक्षा आहे. पहिला खटला होता. आपल्यासारखा एखाद्याचा खटला जर आजकालच्या वकिलांकडे गेला तर चक्रा मारू मारू अख्खं आयुष्य निघून जातं, पण तरी सुद्धा ती केस आपल्या बाजूने निकाल लागत नाही. माझ्या राजाने सकाळचा निकाल संध्याकाळी लावून मोकळा गेला. खूप जीवनामध्ये अडथळे आले असतील, पण राजे कुठेही झुकले नाही, वाकले नाही. जे साध्य करायचं होतं स्वराज्य, ते साध्य केलं आणि स्वतःचं मात्र राज्य उभं केलं. तुम्हा आम्हाला न्याय मिळवून दिला. का, काय नेमकं
तू जीवनामध्ये केलं तर दुसरं काही नाही, जे साध्य होतं ते साध्य साधण्याकरिता प्रयत्न केलाय. मग तुम्हा आम्हाला जे साध्य साधायचं आहे, कोणतं साध्य, तर तो भगवान परमात्मा. मग तो भगवान परमात्मा साधण्याकरता एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये खूप अडचणी येतील, खूप अडथळे येतील, पण त्या सगळ्या अडथळ्यांना, सगळ्या अडचणींना, सगळ्या कष्टांना, सगळ्या दुःखांना पार करत करत आपल्याला त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जायचं आहे आणि त्याला साध्य करायचं आहे. एक साधक तुकोबारायांकडे गेला, का हो तुकोबाराय, तुम्ही म्हणता त्याला साध्य करा, वेळ आपल्याकडे आता राहिली नाही, पण का हो त्याला आपलंसं करण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? तुकोबाराय म्हणतात काहीही करायची गरज नाही, मनात जर भाव असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा होईल.